श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. शुकाचार्य पुढे सांगू लागले, राजन, भगवान श्रीकृष्णाचं हे न आवडणारं भाषण, न पटणारं भाषण ऐकून साऱ्या गोपिका खिन्न झाल्या. त्यांच्या मनाला यातना झाल्या, त्यांना चिंता लागली. त्या माना खाली घालून बसल्या. त्यांचं हृदय दुःखाने भरून गेलं. त्या घाबऱ्या गुबऱ्या झाल्या. त्यांचं अंग थरथरू लागलं. काय करावे हे सुचेनासं झालं. त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडेनात. या श्रीकृष्णासाठी साऱ्या गोपिका आपला प्रपंच, आपलं घरदार, आपली मुलं बाळं, नवरा सासू सासरे सारं सारं सोडून, आपला प्रपंच टाकून, आपल्या मनातल्या साऱ्या इच्छा सोडून केवळ भगवंतावर अनन्य भावाने प्रेम करत, केवळ त्याची प्राप्ती व्हावी एवढी एकच इच्छा मनात धरून आपलं घरदार सोडून त्या धावत पळत भगवंतापाशी आल्या होत्या. परंतु भगवंताचे हे निष्ठुर, हृदय भंग करणारे, घाव घालणारे हे शब्द ऐकून त्या कोसळल्या, रडू लागल्या. रडून रडून त्यांचे डोळे लाल झाले. प्रणय कोप झाला. त्यांच्या अंगामध्ये ताप भरला आणि त्या आपल्या प्रियतमाला, भगवान श्रीकृष्णाला, कन्हैयाला, कान्ह्याला म्हणू लागल्या, हे प्रभू, आपण असे निष्ठुर का बरे होता? असं अप्रिय भाषण का बरे करता? न आवडणारे हे बोल का बरे आम्हाला ऐकवता? आम्ही सारं काही सोडून आपल्या चरणाजवळ आलेलो आहोत. असं असताना तुम्ही आम्हाला परत का पाठवता? आम्ही जसं प्रेम तुमच्यावर करतो तसंच प्रेम तुम्हीही आमच्यावर करा, पण आमचा त्याग करू नका. हे प्रियतम परमात्मा परमेश्वर असणाऱ्या कान्हा, कन्हैया, आपले पती, पुत्र आणि बांधवांची सेवा करणं हा स्त्रियांचा स्वधर्म आहे असं तुम्ही म्हणता. मग तुमच्याच या उपदेशानुसार आम्ही जर तुम्हालाच पती मानत असू आणि तुमचीच सेवा करत असू, तर मग यात चुकलं काय? तुम्हीच आमचे पती आहात. तुम्हीच आमचे प्राणप्रिय सखा आहात. तुम्हीच आमचे माता पिता आहात. तुम्हीच आमचे बंधू आहात. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव. आणि आपणच आमचे प्रियतम आहात. मग असं असताना तुमची सेवा करायची सोडून आम्ही का बरे जावं? आत्मज्ञानी असणारे अनेक तपस्वी लोक तुमच्यावर प्रेम करतात, कारण तुम्ही नित्य आहात, सर्वांना प्रिय आहात, सर्वांचा आत्मा आहात.
असं असताना तुम्हाला सोडून अनित्य असणाऱ्या, दुःखी असणाऱ्या, प्रपंचामध्ये मग्न असणाऱ्या आमच्या पती आणि पुत्रांशी आम्हाला काय बरं घेणं देणं आहे? आणि म्हणून हे परमेश्वरा, आपण आमचा अव्हेर करू नका, आमच्यावर कृपा करा आणि आमच्या सेवेचा स्वीकार करा. आम्ही आपल्या सेविका आहोत, आम्ही आपल्या दासी आहोत. आम्ही आपल्या चरणांची सेवा घडावी म्हणून घरदार सोडून इथे आलेलो आहोत. तुम्ही आमच्यावर प्रसन्न व्हा. हे भगवन, सच्चिदानंद असं आपलं स्वरूप आहे आणि तुम्ही आमचं चित्त, आमचं मन चोरून घेतलं आहे. त्यामुळे आपलं चरण कमल सोडून आम्ही कुठेही जाऊ इच्छित नाही. आम्ही एक पाऊल सुद्धा इथून कुठे हलणार नाही. मग आम्ही आमच्या घरी कसे बरे जावे आणि तिथे जाऊन तरी आम्ही काय बरे करावे? हे प्रिय सख्या, तू आमच्या हृदयामध्ये आहेस, आमच्या मनामध्ये, शरीरामध्ये प्रेमाची आग धगधगत आहे. आपण ती आपल्या अधर अमृताने विझवून टाका. नाही तर तुमचं ध्यान करून या विरह अग्नीने आम्ही आमचं शरीर जाळून घेऊ. आणि मेल्यानंतर तरी आपली प्राप्ती करून घेऊ. हे भगवंता, हे कमलनयना, ज्या चरण कमलांच्या सेवेची संधी लक्ष्मीला सुद्धा क्वचितच मिळते, त्या तुमच्या चरणांचा स्पर्श आम्हाला प्राप्त झाला. असं असताना आम्ही दुसऱ्या कुणासमोर का बरे जाऊ? आपल्याला सोडून आम्ही क्षणभर तरी का बरे दूर जाऊ? हे दुःख नाशना परमात्म्या, परमेश्वरा, आमच्यावर कृपा करा. तुमची सेवा घडावी म्हणून आम्ही घरदार सोडून तुमच्या चरणाजवळ आलेलो आहोत. आमच्या हृदयामध्ये मिलनाची अपेक्षा आहे, आकांक्षा आहे. आमच्या प्रियतमाबरोबर आमचं मिलन व्हावं अशी आमची आग भडकलेली आहे. त्यामुळे हे प्रियतमा, तुम्ही आम्हाला दूर लोटू नका. आपलं हे भव्य दिव्य असणारं वक्षस्थल पाहून आम्ही तुमच्या प्रेमात पडलेलो आहोत. साक्षात लक्ष्मीला सुद्धा ज्याने भुरळ पडली आणि जी सतत आपल्या वक्षस्थलावर स्थानापन्न झाली, अशा या वक्षस्थलावर भुलून आम्ही तुमच्या प्रेमात पडलेलो आहोत. हे श्यामसुंदरा, हे परमात्म्या, त्रैलोक्यामध्ये अशी कोणती स्त्री असेल की जी तुमच्या बासरीची ही मधुर अशी धून ऐकून, हा नाद ऐकून, या बासरीचा आवाज ऐकून कोणती स्त्री लुब्ध होणार नाही? सांगा बरे. साऱ्या त्रैलोक्याला मोहून टाकणारी, साऱ्यांना रोमांचित करणारी आणि मनामनामध्ये प्रेम भक्तिभाव निर्माण करणारी अशी आपली बासरी, आणि त्या बासरीला धारण करणारे आपले अधर आणि त्या अधरामृताचं
सदैव आपल्या अधरामृताचं प्राशन करणारी ती बासरी किती भाग्यवान आहे. हे भगवंता, त्या बासरीला जे भाग्य प्राप्त झालं होतं ते आम्हाला का बरे होऊ नये. आम्हालाही तुझ्या अधरामृताचं प्राशन करण्याची इच्छा झालेली आहे. हे कन्हैया, हे कान्हा, तू आम्हाला तुझ्या मिठीमध्ये गच्च आवळून टाक. आम्हाला आपल्या बाहुपाशात घे. आम्हाला आपल्या हृदयाजवळ घट्ट धर. तुझ्या मिठीतून बाहेर पडावं अशी आम्हाला इच्छाच होत नाही. हे प्रियतमा, हे भगवंता, तुझे चरण कमल इतके नाजूक आणि सुकुमार आहेत की ते ठेवण्यासाठी म्हणून आम्ही आमची वक्षस्थले तुझ्यासमोर उघडी करून बसलेलो आहोत. आमच्या वक्षस्थलावर हे भगवंता तुझे चरण तू ठेव. तुझ्या चरण कमलांना धारण केल्यामुळे आमच्या वक्षस्थलांना आनंद प्राप्त होऊ दे. तुझ्या स्पर्शाने आमचं शरीर मोहरून जाऊ दे. शुकाचार्य सांगतायत, योगेश्वर असणाऱ्या भगवान श्रीकृष्णांनी गोपींचा हा भाव त्यांच्या मनातल्या या भगवंताविषयी असणाऱ्या अत्यंत प्रेममय भावना भगवंताने जाणल्या. त्यांना त्यांची करुणा आली. जरी ते आत्माराम असले तरी सुद्धा हसत हसत त्यांनी त्यांच्या या भक्तिप्रेमाचा मोठ्या आनंदाने स्वीकार केला आणि भगवंत त्या साऱ्या गोपिकांबरोबर क्रीडा करण्यामध्ये रममाण झाले. भगवंताच्या या प्रतिसादामुळे त्या दुःखी कष्टी झालेल्या गोपिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. त्यांच्या गालावर गुलाब फुलले. त्यांचं शरीर कंपित झालं. त्यांच्या रोमारोमातून सारं शरीर शहारून गेलं. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागला. साक्षात भगवंत आपल्याबरोबर क्रीडा करतो आहे हे पाहून त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. भगवान श्रीकृष्ण प्रत्येक गोपीबरोबर, प्रत्येक तरुणीबरोबर, प्रत्येक कुमारिकेबरोबर, प्रत्येक सुंदरीबरोबर तिला ज्या पद्धतीने अपेक्षित असेल, तिची जशी इच्छा असेल त्याप्रमाणे स्वतः भगवंत अनेक रूपे धारण करून एकाच वेळेला त्या हजारो स्त्रियांबरोबर रममाण झाले, विहार करू लागले. साऱ्या गोपिकांना त्यांनी तृप्त करून टाकलं. साऱ्या जणी भगवंताचं गुणगान करण्यामध्ये मग्न झाल्या आणि स्वतः भगवान श्रीकृष्ण त्या गोपींचे गुण गाऊ लागले.
बराच वेळपर्यंत भगवंतानी त्या प्रत्येकी बरोबर प्रणय क्रीडा केली. सर्वांचं अंग प्रत्यंग त्यांनी रोमांचित करून टाकलं. साऱ्या जणींचे देह तृप्त करून टाकले. त्यांच्या मनातल्या इच्छा वासना भगवंताने पूर्ण केल्या. जिला ज्या पद्धतीने जशी अपेक्षा होती तशी तिची अपेक्षा भगवंताने पूर्ण केली. यमुना नदीच्या वाळवंटामध्ये क्रीडा चालू असताना काही जणींना भगवंताबरोबर जलक्रीडा करावी अशी इच्छा झाल्यामुळे भगवंतानी अशा या अनेक गोपिकांना उचलून घेऊन आपल्या खांद्यावर बसवलं आणि त्यांच्यासह यमुनेमध्ये प्रवेश करून जलक्रीडा करायला प्रारंभ केला. एकमेकांच्या अंगावर पाणी उडवणं, एकमेकांना भिजवणं, अशा पद्धतीने भगवंतानी त्या गोपिकांबरोबर जलक्रीडा करायला सुरुवात केली. गोपाल कृष्ण भगवान की जय.